अगदी हॉटेलसारखी गरमागरम वाफाळलेली पनीर कढई घरीच तुम्हाला मिळाली तर अगदी सोप्या पद्धतीने. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पनीर कढईची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. त्याचबरोबर त्याचा एक ऑथेंटिक आणि एकदम ताजा असा मसाला कसा बनवायचा ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग लगेच रेसिपीकडे जाऊ. सगळ्यात आधी आपण याचा वासाचा मसाला बघूया, जो की आपण घरी फ्रेशली बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 3 चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. त्यानंतर बघा इथे मी 2 हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत, थोडंसं सोलायचं. 1 मसाला वेलदोडा घेतलेला आहे. इथे थोडंसं अगदी थोडंसं दगडी फूल, 2 लवंगा घेतलेल्या आहेत, 4 काळी मिरी घेतलेली आहे आणि इथे थोडीशी दालचिनी आणि थोडीशी जावित्री असं हे आपण घेतलेलं आहे. आता याला 2-1 मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. हा आपल्याला रोस्ट नाही करायचा आहे, फक्त यातलं मॉइश्चर निघेपर्यंत हा हलकासा टॉस करून घ्यायचा आहे एखाद्या पॅनमध्ये. अगदी कमी गॅसवरती 1 मिनिट आपण याला टॉस करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर गॅस बंद करून हे असंच ठेवून द्यायचं. इथे बघा तुम्ही मसाला छान खमंग झालेला आहे. तर हा मसाला मी एका ताटामध्ये काढून घेते थंड करण्यासाठी. जेव्हा कोणताही मसाला आपण भाजतो तो थंड झाल्यानंतर मगच आपल्याला तो मिक्सरमधून काढून घ्यायचा असतो. तर इथे हे सगळे मसाले मी थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण पुन्हा ग्रेव्हीचा मसाला बनवायला घेऊया. तर याच पॅनमध्ये मी 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. जेवढा कांदा असेल त्याच्या डबल टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला आणि हे छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 10-12 काजू घेतलेले आहेत. तर हा सगळा मसाला आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे. तर हलकं तेलावर सुद्धा तुम्ही हे भाजू शकता किंवा तेल न घालता सुद्धा हे छान परतून घेऊ शकता. इथे मी अगदी चमचावर तेल वापरलेलं आहे. तर हे पूर्ण छान असं भाजलं की मग आपण याचं वाटण बनवणार आहोत. तर याला आपण झाकण ठेवून 5 मिनटं असंच मुरू द्यायचं आहे बारीक गॅसवरती, पाणी न घालता. आता इकडे हे मसाले आपले थंड झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि याची एकदम पावडर करून घेतलेली आहे. पावडर थोडीशी जाडसर आहे, अगदी खूप फाईन पावडर करायची नाही. आता जे आपण कांदा टोमॅटो भाजून घेतलं होतं ते सुद्धा मी इथे मिक्सर जारमध्ये काढलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालायची, थोडंसं लाल तिखट चवीप्रमाणे. आता ही भाजी थोडी स्पायसी असते, सो मी इथे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि फोडणीमध्ये सुद्धा थोडंसं घालणार आहे. इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे घरी बनवलेली. हे छान बघा अशी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर हे सुद्धा आपण थंड झाल्यानंतर मगच वाटून घेणार आहोत आणि एकदम फाईन पेस्ट करायची आहे. याच्यामध्ये पाणी घालण्याची बिलकुल गरज नाही. आता आपण पनीरची तयारी करून घेऊया. पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा थोडंसं तूप घालायचं आहे आणि तूप गरम झालं की त्याच्यामध्ये पनीरचे पीसेस करून घालायचे आहेत. आता इथे मी बारीक केलेले पीसेस आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडेसे मीडियम ठेवू शकता किंवा अगदी मोठे पीसेस पण ठेवू शकता. आता हे पनीरचे पीसेस आपण टॉस करून तेलात किंवा तुपामध्ये असे टॉस करून घेतो. याचं कारण असं की जेव्हा आपण हे ग्रेव्हीमध्ये टाकतो तर याचा शेप इंटॅक्ट राहतो. पनीर कधी कधी विरघळतं सुद्धा भाजीमध्ये घातल्यानंतर, ते विरघळलं जाऊ नये आणि त्याचा जो काय आपण क्यूब शेप बनवलेला आहे किंवा एकदम आयताकृती शेप जो बनवलेला आहे तो तसाच राहावा भाजीमध्ये, त्यासाठी आपण ही प्रोसेस करतो. तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही अगदी थोडासा चाट मसालासुद्धा इथे स्प्रिंकल करून हे छान असं भाजून घेऊ शकता. तर पनीर आपलं छान भाजलं गेलेलं आहे चारी बाजूनी, तुम्ही बघू शकता. आता हे पनीर मी साईडला काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये त्याच तेलामध्ये थोडीशी शिमला मिरची आणि थोडासा कांदा भाजून घेते. अगदी 1 मिनिट याला फक्त वाफवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मी कोणतंही मीठ किंवा काहीच वापरलेलं नाही, अगदी थोडासा हलका टॉस करून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये चांगलं तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे. खड्या मसाल्यामध्ये बदाम फूल, दालचिनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये
आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे ती सगळी ग्रेव्ही याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायचं. 1 मिनिटभर परतून झालं की त्याच्यामध्ये जो आपण फ्रेशली बनवलेला होममेड मसाला आहे तो घालूया. तर याला बघा छान तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जो मसाला बनवला होता तो घालायचा, अगदी थोडा घालायचा. त्याच्यानंतर थोडासा किचन किंग मसालासुद्धा मी इथे वापरलेला आहे. अगदी हलकीशी 1 चमचाभर कसुरी मेथी घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे सगळं मिश्रण छान आपण एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान तेल सुटलं की आपण याच्यामध्ये कांदा आणि जी शिमला मिरची आपण भाजून घेतली होती ती घालूयात आणि ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालणार आहोत. तर जितकं तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही ते पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर याला आपण एक छान उकळी आणूया. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण घालतोय पनीरचे पीसेस आणि पनीरचे पीसेस घातल्यानंतर हार्डली आपण याला 1 ते 2 मिनटं शिजवणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही वरून बटरही घालू शकता. याला मी झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती शिजवून घेते. तर आता 2-3 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया आपली भाजी कशी तयार झालेली आहे ते. तुम्ही इथे बघू शकता भाजीला मस्त असा तवंग आलेला आहे आणि एकदम घमघमाट सुटलेला आहे सगळ्या घरामध्ये. तर अशी आपली छानशी अगदी रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीरची रेसिपी तयार आहे. तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा. ही चपातीसोबतसुद्धा छान लागते किंवा फुलके किंवा अगदी पराठेसुद्धा तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता. याच्यामध्ये मी वरून अगदी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे. आणि आता मी रेडी आहे याच्यावरती मस्त असा ताव मारायला. तुम्हीसुद्धा लवकरच ही रेसिपी ट्राय करा आणि कशी बनली हे कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका. तुम्ही कमेंट करायला खूप कंजूसी करता, सो प्लीज नक्की कमेंटमध्ये